गाईज, तर कसे आहात तुम्ही? मला वाटलं आज मला बाहेर जावं नाही लागणार, पण मम्मीने मला बाहेर पाठवलं. काही सामान आणायचं होतं. त्याच्यानंतर भैयाला जाऊन शाळेतून घेऊन यायचं होतं. त्याला शाळेत आणायला गेलो. हिला झोप येत होती. हिला म्हणलं समोर घेऊन झोप, तर म्हणली नाही, मला नाही झोपायचं. त्याच्यानंतर आमचे शेट बघा कसं गमत येत आहेत. खरंच यार, स्कूल लाईफ खूप भारी असते. घरचे म्हणतात तेव्हा ऐकत नाही आपण. त्याच्यानंतर घरी आले, त्याला सोडलं. मग मी माझा फेसचं मेकअप करायला गेले होते माझ्या फ्रेंडकडं. तनूज मेकओव्हर ब्युटी पार्लर असं तिच्या शॉपचं नाव आहे. सो मी छान दिसते का, मला सांगा बरं. त्याच्यानंतर माझ्या ओरिजिनल रूपमध्ये जावं म्हटलं घरी, नाही तर घरचे घरात नाही घेणार. असं काय नाही. घरी आले, आवरून घेतलं सगळं, हातपाय तोंड धुतले. त्याच्यानंतर काहीतरी टाईमपास करावं म्हटलं. हे 2 टरबूज, त्याच्यातलं एका टरबूजमधलं सगळे टरबूज काढून त्याचे पीसेस करून घेतले. त्याच्यानंतर त्याला असं एकदम क्लीन करून त्याचे पीसेस मिक्सर जारमध्ये टाकून मिक्सी करून घेतलं. खात ही प्रोसिजर चालू होती आमची. त्याच्यानंतर मिक्सर करून झालं की ते चाळणीनं चाळून घ्यायचं. डायरेक्ट नका टाकून यायचं, त्याचे बी पोटात गेले का पोटात झाड होईल तुमच्या. पण माझ्या तर नाही होणार, कारण मी बी चाळून घेते. त्याच्यानंतर माझी मम्मी आली. हाय गाईज, कशा आहात तुम्ही? आज मी घरीच आहे. तुम्ही माझा असा अवतारी. जॉबला जाते तेव्हा मी खूप छान जाते. कसं वाटलं माझ्या मम्मीला भेटून. ह्याच्यानंतर त्याच्यात फ्रेश क्रीम टाका तुम्ही अमूलची. लाईट गेल्यामुळं ते मिक्सी जार बंद झाल्यावर त्याला काय म्हणतात मला नाही माहिती, त्याच्यानं ते हे करून घेतलं. चलो बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, टाटा.